दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी 16 मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। आज दिनांक 13 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरातील दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीनं 16 मार्च 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी तसेच जालना महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आलंय। जिल्हाध्यक्ष राहुल मुळे, संस्थापक अध्यक्ष राहुल मुळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत अनेक वेळा लेखी निवेदन देऊन तसेच प्रत्यक्ष भेटून चर्चा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे दिव्यांगांच्या न्याय मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जालना शहरातील दिव्यांगांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, पाणीपट्टी व घरपट्टी करामध्ये 40% सवलत देण्यात यावी, प्रभाग क्रमांक 9 मधील मस्तानपुरा परिसरात दिव्यांग भवन उभारण्यात यावे, दिव्यांगांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, जालना महानगरपालिकेत दिव्यांगांसाठी स्वतंत्र कार्यालय तळमजल्यावर सुरू करावे, महानगरपालिका कार्यालयात व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून द्यावी, छत्रपती संभाजी महाराज उद्यान परिसरातील गाळे दिव्यांगांना भाड्यानं देण्यात यावे, महानगरपालिका आवारात दिव्यांगांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी। दरम्यान या मागण्यांबाबत प्रशासनानं तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा 16 मार्चपासून सुरू होणाऱ्या आमरण उपोषणाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलाय। आज जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे आयुक्त आशिमा मित्तल, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांना निवेदन देण्यात आलंय। येत्या 2 दिवसात दिव्यांगांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा 16 मार्चपासून सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत। या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राहुल मुळे, संस्थापक अध्यक्ष शंकर शिरगुळे, शिवसेना दिव्यांग आघाडी जिल्हा अध्यक्ष अनिल मगदुले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग आघाडी जिल्हा अध्यक्ष सतीश फतपुरे, शुभम साबणे, शेख इस्माईल, संगीता कोरडे, सुरेश बोर्डे, सविता बोराडे, रवी तायडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। जालना शहरातील दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी येत्या सोमवार रोजी 16 मार्च रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगाच्या विविध मागण्या आहेत। प्रमुख मागणी आहे की दिव्यांगांच्या घरकुलासाठी गायरान जमीन मिळण्यात यावं। त्याच्यानंतर दिव्यांगांना जालना शहरातील महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर हे 50% माफ करण्यात यावं। जालना शहरातील दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावं। जालना शहरातील मस्तगड भागामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये दिव्यांग भवन हे बांधण्यात यावं। दिव्यांग छत्रपती संभाजी महाराज उद्यान परिसरातील जे भेवाले असतील ते असतील तर त्या जागेवरती दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी जागा देण्यात यावं। अशा विविध मागण्यांसाठी येत्या सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी स्वतः उपोषणाला बसणार आहे। याची दखल महानगरपालिकेने घ्यावं। आत्ताच आम्ही जिल्हाधिकारी आशिमा मित्तल मॅडम यांना देखील आज निवेदन दिलेलं आहे।